मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची आलेली सगळ्यात मोठी अपडेट. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हाती. सुप्रीम कोर्टाची लढाई उद्धव ठाकरेंनी एक हाती लढली आणि जिंकली देखील. राहुल नार्वेकर यांना सगळ्यात मोठा दणका. राहुल नार्वेकर यांना नोटीस. तर महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महाराष्ट्रातसह दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात मोठा बोलबाला. जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट. नेमकं काय घडले पडद्याच्या पाठीमागे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदे सेनेला कसा दिलाय सगळ्यात मोठा राजकारणातील तगडा झटका. शिंदेंचा पक्ष आणि शिवसेना चिन्ह देखील उद्धव ठाकरेंच्या ताब्यात येणार. मित्रांनो नेमकी काय बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून आपण खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं जिल्ह्याचं नाव आपलं स्वतःचं नाव लिहायला विसरू नका. भेटूया बघूया सविस्तर महत्त्वाची बातमी. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी या घडीची सगळ्यात मोठी अपडेट. शिवसेना फुटल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी शिवसेना कुणाची आणि काय पक्ष कुणाला मिळणार या सगळ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत्या. या चर्चा सुरू असतानाच आता मात्र मित्रांनो सुप्रीम कोर्टातून सगळ्यात मोठी लढाई उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येताना दिसते आहे. राहुल नार्वेकर यांनी पक्षाच्या दबावाला बळी पडून आपल्या प्रकारचा निकाल भाजपला शिंदेगडाला कसा निकाल चांगला होईल या दृष्टीने निकाल दिला. आता मात्र सुप्रीम कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. कशाच्या धर्तीवरती आपण हा निकाल भाजपच्या शिंदेगडाच्या बरोबर बाजूने दिला असा रोखठोक सवाल सध्या सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना विचारला आहे. राहुल नार्वेकर यांना मात्र हा जबरदस्त धक्का मानला जात आहे. राहुल नार्वेकरांना या सगळ्या केलेल्या कार्याचं आता नोटीस दिली असून आपण त्यावरती आपलं कामकाज सांगावं. आपण नेमकं काय केलं आहे, कशा प्रकारे या लोकांना तुम्ही न्याय दिला नाही याबद्दल तुम्ही सगळी सविस्तर माहिती देऊन तुमचं पद का रद्द करू नये असे देखील सुप्रीम कोर्टातून विचारणा लवकरच होईल. आणि त्यावेळेस मात्र राहुल नार्वेकर यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं पद नसेल अशा प्रकारची सगळ्यात मोठी घडामोड सध्या राहुल नार्वेकरांना संकटात टाकू शकते. तर दुसरीकडे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पुन्हा एकदा आपली शिवसेना ताब्यात घेण्यास सशक्त झाला आहे आणि भाजपने जो प्रकारचा डाव खेळला होता एकनाथ शिंदेंना पक्ष चिन्ह द्यायचं, सगळे आमदार खासदार मंत्री शिवसेना उद्धव ठाकरेंकडून फोडायचे, ज्या प्रकारची राजकीय खेळी केली गेली होती आता मात्र हे सगळं प्रकरण भाजपच्या अंगलट आलेलं जाणवत आहे. या अंगलट आलेल्या प्रकरणामुळे इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुगीचे दिवस आल्याची जोरदार चर्चा आहे. मित्रांनो शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनी कसं पळवलं याची संपूर्ण विवंचना सुप्रीम कोर्टामध्ये चालू होती. यावेळेस मात्र ठाकरेंच्या वकिलांनी आपली एक हाती लढाई लढली आणि जिंकली देखील. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टातून नक्कीच आनंदाची बाब येईल. कपिल सिब्बल यांच्या मते शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष ओरिजिनल असली बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि शिंदेंची शिवसेना नकली शिवसेना आहे. शिंदे कधीच एखाद्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नव्हते असा रोखठोक त्यांनी सवाल सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाला विचारला. तो विचारल्यानंतर मित्रांनो आता मात्र सर्वोच्च न्यायालय देखील आता समजलं आहे की नेमकी शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं. आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल संपूर्णपणे फिरून ठाकरेंच्या हातात पक्षाची धनुष्यबाणची धुरा आणि संपूर्ण शिवसेना पक्ष राहणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. कपिल सिब्बल यांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना हरवणारा असा कोणत्याही प्रकारचा वकील असू शकत नाही. ठाकरेंनी ज्या प्रकारे लढाई लढवली ही लढाई मात्र महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाणारी असेल. शिवसेना शिंदेगडातून पक्षाने चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंच्या हाती देणं एवढंच काम आता सुप्रीम कोर्टात बाकी राहिलं आहे. अन्यथा सगळ्या कामावरती सुप्रीम कोर्टाने आपले विचार थेट मांडत शिंदेगडावरती देखील 6 वर्षाची बंदी येऊ शकते असं सध्या राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करू लागलेत. जर शिंदेगडावरती 6 वर्षाची बंदी आली तर मात्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळ्या दिशेनं जाऊ शकतं आहे. मित्रांनो पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी रांगाच्या रांगा लागतील. त्या रांगा अशा लागतील की महाराष्ट्र तो बघत राहील आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेना इकडे उद्धव ठाकरेंच्या हातात गेल्याशिवाय राहणार नाही असं राजकीय जाणकारांना वाटतं आहे.
त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे खूप महत्त्वाचं होतं. शिंदेंच्या हातातून ते जाणं हे त्यांना आगामी काळात खूप मोठा धक्का मानला जाईल. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये अगदी पुढच्या 15 दिवसामध्ये घडत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. इथेच ठाकरे या लढाईला पूर्णपणे कळस चढवतील आणि आपली शिवसेना पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र घरचा रस्ता दाखवतील. शिवसेना कुणाची तर ठाकरेंची. शिवसेना फक्त ठाकरेच सांभाळू शकतात असं देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने युक्तिवाद केला जाऊ शकतो.